चला, हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि आता वाजले आहे 2:30 आणि 2:30 नाही 3 वाजले आहे आणि 5 वाजता घ्यायला जाणार आहे गुरुला. आणि चला म्हटलं आजच्या माझ्या नवीन चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये कालचा जो ब्लॉग आपला अपूर्ण राहिला होता कुठेतरी, की मी जॉब कुठे करत होती, किती केला, काय केला, तर आज मी तुम्हाला माझं जॉबचं ठिकाण दाखवणार आहे. आणि म्हणजे माझ्याकडे व्हिडिओज नाही आहे, त्यावेळेस एवढं सुचलं नाही की असं व्हिडिओ वगैरे काढा की काही. आणि माझ्या सरांचे फोटो पण आहे माझ्याकडे, तर मी एक वेळ बघते, जर माझ्या सरांचा फोटो भेटला तर फारच छान होऊन जाईल. आहे ह्या पीसीमध्ये मी काढते आणि तुम्हाला आज माझ्या ऑफिसचे फोटो, माझ्या सरांचा फोटो, की मी कोण्या सरांकडे होती. आणि मी ज्या सरांकडे होती मी 2004मध्ये लागली आणि 2011मध्ये मी तिथून निघाली म्हणजे माझे सर जे होते ॲडव्होकेट राजीव जवेरी हे शिफ्ट झाले होते मुंबईला. मग त्यांचं ऑफिस पूर्ण सी ए रतन शर्मा सर, ॲडव्होकेट जगदीश शर्मा सर हे भाऊ आहेत आमचे सर, त्यांच्याकडे शिफ्ट केलं. त्याच्यासोबत मी पण शिफ्ट झाली. तर मग 2004 ते 2013पर्यंत केलं मी. 13च्या जानेवारी महिन्यात तिथलं सोडलं जवेरी सरांची कडलं आणि मग इकडे केलं. आता इथे मी केव्हा सोडलं, 2 वर्षापूर्वी, तरी म्हणजे असं 25, 24, 23पर्यंत मी जॉब केला तिथे. म्हणजे तिथेही 11 वर्ष केलं आणि इथे किती केलं, इथे 10 काहीतरी वर्ष केला, म्हणजे 8-10 वर्ष काहीतरी केला. तर चला आता नवीन ऑफिसचे फोटोज आहे, पण ते नंतर दाखवेन. पहिले मी दाखवणार की जुनं ऑफिस. माझ्या खूप आठवणी आहे त्या ऑफिसमध्ये. मी मला त्या ऑफिसचा खूप आधार होता आणि तिथे मी खूप छान अशी वेळ घालवली आहे. मी तिथे कधी कधी डे नाईट काम करायची. ऑडिटच्या पिरियडला आमच्या इथे CA यायचे पुण्यावरून तेव्हा, आणि खूप मेहनत घेतली, खूप आणि मला खूप याचं काय म्हणजे त्याला प्राऊड आहे की मी खूप मेहनती आहे आणि मी खूप प्रामाणिक आहे. काय माहिती, पण आहे माझ्यात तो गुण आहे. मी नाही म्हणत. आणि कधी आपण म्हणतो नाही, माझ्यात तो प्रामाणिकपणाचा आणि मेहनतीचा गुण आहे. मी एकदा मग कामाला भिडली आणि मग मी कोणाला शब्द दिला किंवा कोणासोबत मी काही कमिटमेंट केली की मी तुझ्यासोबत अशी राहणार, मी किंवा तुझ्यासोबत तशी राहणार, तर मी तशीच राहते. मग कितीही काही असो मी मागे नाही हटत. आणि मी सहसा मदत कोणाची घेण्यापासून खूप लांब राहतो. म्हणजे असं काही नाही, मला मदत करतात लोक, मी पण मदत मागते, पण मी खूप पहिले पेशन्स ठेवते, स्वतः करण्याचा प्रयत्न करते, मग कुठे मदत मागते. मी याचं पण याचं पण मी तुम्हाला सांगेल, कोणाकडनं मदत न घेण्याचं कारण पण मी सांगेन तुम्हाला पुढे जाऊन. पण आता आपला टॉपिक थोडा वेगळ्या वळणावर चालला. तर आज तर तुम्हाला मी माझे ऑफिसचे फोटोज दाखवते, माझ्या सरांचा फोटो दाखवते. तर चला, तुम्ही रेडी आहात? चला मग मी तुम्हाला तर दाखवते. पहिले PC चालू करून घेते. याच्यामध्ये माझ्या सरांचा फोटो आहे, तो काढते मी आणि मग तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी दाखवते. तर तुम्हाला माहिती आहे माझा हे जो चॅनल आहे रश्मी सोनोने व्लॉग्स, याच्यामध्ये तुम्हाला सगळे नवीन व्लॉग्स मिळणार आहे. पण सुरुवातीपासून माझ्या पूर्ण जर्नीपासून मी तुम्हाला माझं जुनं घर सगळं दाखवणार आहे, पण स्टेप बाय स्टेप, पण रोजच्या एका व्लॉगमध्ये. आणि माझं मेन चॅनल तर तुम्हाला माहीतच आहे, रश्मी सोनोने MS27. तिथे तुम्हाला रेग्युलर व्लॉग मिळतील, डेली व्लॉग मिळतील, जे काही असतात आताचे. बरं, तर चला आता पहिले मी फोटो काढते. तर मी करायची जॉब आयकर विक्रीकर सल्लागार ॲडव्होकेट राजीव जवेरी आणि त्यांच्या मिसेस दामिनी राजीव जवेरी यांच्या इथे. हा माझा टेबल असायचा, माझा कम्प्युटर फोन असायचा. आणि हे ऑफिसचं पहिलं पोर्शन होते हे आणि हे जे आहेत हे आमच्या ऑफिसचे काका आहेत. आणि हा माझा टेबल बघा, शाहरुख खानचा फोटो मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी त्याचंच DP ठेवायची. म्हणजे आणि हे बघा, ही पूजा आहे ॲक्च्युली दिवाळीची. सर मुंबईला जाताना मला पैसे देऊन जायचे की तू दिवाळीची पूजा करून घेशील, तर मी ही अशी पूजा मांडायची ऑफिसमध्ये. ह्या ऑफिसमध्ये मी 11 वर्ष काढले. विचार करा, रात्रंदिवस मी ऑफिसमध्ये खूप वेळ राहिली आहे. मग कारण मला घरी काही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जोस्टॉकची स्टोरी पाहिल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पण मी इथे खूप वेळ घालवला आहे. माझ्या आयुष्यातला खूप मोठा भाग आहे माझं ऑफिस. आणि मला कधी कधी खूप आठवण येते माझ्या ह्या टेबलची, म्हणजे सांगू नाही शकत तुम्हाला. आणि हे आहे माझे ऑफिसचे सर ॲडव्होकेट राजीव जवेरी. आता ते आले होते अमरावतीला, तेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, तर तेव्हा फोटो काढला होता. अजूनही मी काही फोटोज व्हिडिओज काही ठेवले नाही. असं वाटलं नाही की असं तुम्हाला कधी मी दाखवू, पण माझे सर बघून काय यांनी मला एका वडिलांसारखा साथ दिला.
तर बघितलं तुम्ही माझे सर यांनी मला खूप मुलीसारखं जपलं, वडिलांसारखं यांनी मला म्हणजे मुलीसारखं यांनी मला पाहिलं, पूर्ण वडिलांची माया दिली, माझ्या पूर्ण त्यांना म्हणजे माझी पूर्ण घरातली पूर्ण गोष्ट त्यांना माहिती होती. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि कसं मला खूप म्हणजे त्यांची खूप आठवण येते. आमची बॉन्डिंग म्हणजे अशी वडील आणि मुलीचीच झाली होती. मला त्यांनी खूप सांभाळलं. त्यांची गाडी होती माझ्याकडे स्पिरिट, आता तर ते देऊन दिली. खूप आता त्याचे पार्ट्स भेटत नव्हते, त्यांनी मला गाडी देऊन दिली होती. मला पेट्रोलला तेच पैसे द्यायचे आणि मी पण खूप मेहनतीने काम करायचे. माझ्या मेहनतीने माझ्या कामामुळे त्यांना खूप आवडायचे. ते मला झाशीची राणी म्हणायची. आता म्हणते अब समजा बोलते रश्मी मैं क्यों तुझे झाशी की राणी कहता था. काय माहिती ते असते ना, काही जणांना समजते की ही व्यक्ती कशी आहे. आता मी माझं काम करायची, पण त्यांनाही समजायचं की हे माझ्यामध्ये काहीतरी आहे बा, असं काहीतरी वेगळं, की ही काहीतरी करणार आयुष्यात, जे काही असो. तर असं होतं माझं ऑफिस, असे होते माझे सर आणि खूप साथ दिला ह्या ऑफिसने मला. मी नाही विसरू शकणार, मरेपर्यंत नाही विसरू शकणार. अजूनही ती जागा आहे, पण तिथे आता सर मुंबईला शिफ्ट झाल्यामुळे आता ते दुकान त्यांनी म्हणजे दुसऱ्यांना दिलं. तर असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. माझ्या नवीन चॅनलवरचा हा व्लॉग आहे 3रा. तर कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.